रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप मस्त मजेत आणि आनंदी असाल। मुलं सारखं बाहेरचं खायला मागतात, काही नाही तर काही वेपर्स कुरकुरे वगैरे। तर आज आपण तसाच एक पदार्थ बनवणार आहोत, टोमॅटोच्या प्युरीपासून आणि गव्हाच्या पिठापासून। अगदी मुलं बाहेरचं खाणं विसरून जाल आणि आजचा पदार्थ असा आहे की तुम्ही एकदा बनवून 2 महिने आरामात स्टोअर करू शकता आणि मी गॅरंटी देऊन सांगते की यानंतर मुलं बाहेरचं कधीच मागणार नाही। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा। सर्वप्रथम मी इथं मोठ्या आकारचे 4 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटोना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण कपड्याने पुसून घेऊया। टोमॅटो तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात, पण मला इथे 1 वाटी प्युरी पाहिजे, त्यासाठी इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत। हे वजनामध्ये बघायला गेलं तर जवळपास 250 ग्रॅम असतील, म्हणजे पाव किलो टोमॅटो असतील। तर आपल्याला टोमॅटोंना रफली कट करून घ्यायचे, अगदी बारीक वगैरे करायचं नाही। आपल्याला मिक्सरला फाईन प्युरीज बनवायची, त्यासाठी रफली चॉप केले तरी चालेल। मी एका टोमॅटोमध्ये अगदी 5 ते 7 किंवा 8 तुकडे होतील यापर्यंत कट करून घेते, हे जेणेकरून मिक्सरवर पण जास्त प्रेशर पडायला नको आहे, अगदी पटक्यात फाईन पेस्ट होईल या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टोमॅटो काढून घ्यायचे। आता आपल्याला इथं प्युरी बनवून घ्यायची टोमॅटोची, बघू शकता त्यापर्यंत टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची। तुम्हाला वाटत असेल की प्युरी थोडी जाड आहे तर तुम्ही चाळणीने चाळून घेतली तरी चालेल। जे टोमॅटोचे साल किंवा बी असतील ते वरती चाळणीमध्ये राहून जातील आणि आपल्याला खाली फक्त प्युरी भेटेल, तर याच्याने आपला डो पण खूप छान मळला जाईल। इथं मी एक कढई घेते, एक कढईमध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, पाव वाटी इथं मी रवा घेतलेला आहे, 1 चमचा मी जिरा पावडर घेतलेली, अर्धा चमचा इथं काळी मिरी पावडर घेतलेली, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार नमक घेतलेलं आहे, चिमूटभर हळद घेतलेली आहे हलका कलर येण्यासाठी, आणि 1 चमचा इथं मी आमचूर पावडर वापर करते। आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी तर आपण मोहनचा जराही वापर वगैरे करणार नाही आहोत, आपल्याला फक्त साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये प्युरी ॲड करून घेऊया। मी प्युरीला चाळणीने चाळून घेतलेलं आहे। इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर मला 1 वाटी प्युरी लागेलच, ते तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल। इथं आपल्याला पाण्याचा जराही वापर वगैरे करायचा नाही डो मळताना, बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित जशी रोजची कणिक मळतो त्या पद्धतीनेच मळायची, पण थोडी घट्टसर मळायची आणि पाण्याचा अजिबात वापर वगैरे करायचा नाही आहे। मी इथं पूर्ण टोमॅटोची प्युरी ॲड करून दिलेली आहे। आता आपण व्यवस्थित डो मळून घ्यायचा आहे, अगदी कडक डो मळून घ्यायचा आहे आपल्याला। इथं बघू शकता त्या पद्धतीने इथं मी डो मळून घेतलेला आहे। मी इथं जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता आपण 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। 15 मिनिटात बघू शकतात खूप छान पद्धतीने मुरून झालेलं आहे। रवा आहे तो थोडा फुलला आहे आणि कणिक एक छान सैलसर टेक्स्चर झालेलं आहे। आता आपण थोडं पीठ लावून मी इथं किचनवरच व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आणि खालीच लाटणार आहे। तुम्ही अगदी कोळपाटवर देखील लाटू शकतात, पण आपल्याला होईल तेवढं पातळ आणि मोठं लाटायचं आहे पोळी, त्यासाठी इथं मी खाली प्लॅटफॉर्मवरच व्यवस्थित लाटून घेणार आहे। आता आपण थोडं इथं मी 2 भागामध्ये कणिकाचा गोळा डिवाइड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला थोडं पीठ लावून व्यवस्थित आपल्याला बारीकसर चपाती लाटून घ्यायची, अगदी होईल तेवढी आपल्याला बारीक लाटायची आहे। इथं आपल्याला तेलाचा जराही वापर करायचा नाही आहे, अगदी पीठच वापरायचं आहे, पीठ लावून लाटायची आहे, बघू शकता त्या पद्धतीने। मी इथं होममेड काळी मिरी पावडर वापरलेली होती म्हणून अगदी थोडं ब्लॅक दिसतंय। तुम्ही जर मार्केटची वापरणार तर अगदी अजून छान दिसणार। आपल्याला होईल तेवढं बारीक लाटायचं आहे आणि जसं लागेल तसं थोडं पीठ स्प्रेड करायचं आहे आणि बारीक लाटून घ्यायचं आहे। बघू शकतात लाटायला पण खूप सोपं जातं आहे। कोळपाटवर आपल्याला पाहिजे तेवढं मोठं लाटता नाही येणार, त्यासाठी खालीच खूप कम्फर्टेबल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मोठी पोळी लाटू शकतात। होईल तेवढी शक्यतो पातळ लाटून घ्यायची, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे। आता आपण काटेरी स्पूनने आपल्याला व्यवस्थित आता होल पाडून घ्यायचं आहे। याच्याने काय होणार की आपण तेलामध्ये जेव्हा
तळणार तेव्हा फुगणार नाही. तर आता आपण एक एक करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी तर सरळ सरळ आकारामध्ये एकसारखे सर्व पट्टी टाईप कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही एकमेकांवर ठेवून पण कट करून घेऊ शकतात. मी तुम्हाला पुढे दाखवेलच. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला ट्रायंगल आकारमध्ये कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मी तर एक पट्टी सुरुवातीला कट करून दाखवते. या पद्धतीने तर मी कट करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही कलर पण आणि आकार पण खूप छान आलेला आहे. मी आता एकमेकांवर होईन तेवढे आपल्याला सर्व पट्टी ठेवून घ्यायचे आणि एक सोबत सर्व कट करून घ्यायचे. हे खूप पटक्यात कट होतात. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगदी तुम्ही एकटे पण बनवत असाल तर खूप आरामाने 15 ते 20 मिनिटात आरामात बनवू शकतात. बनवायला पण खूप सोपे आहेत आणि सर्व मी असे किचनवरती मोकमोकळे करून घेतलेले आहेत. दुसरी साईडला कढईमध्ये तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आपल्याला मीडियम गरम तेलामध्ये आता तळून घ्यायचे मंद फ्लेमला. तळताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. आपण खूप बारीक लाटलेले आहेत म्हणून आपल्याला मंद फ्लेमला अगदी कुरकुरी होतात तोपर्यंत तळून घ्यायचे. हलका कलर चेंज करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. मी सर्व असेच तळून घेतलेले आहेत. मी बटर पेपरवर काढलेले होते. तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवर काढले तर यांच्यातलं एक्स्ट्राचं ऑइल जराही राहत नाही. याच्यावर मी अर्धा चमचावरून लाल तिखट आणि एक चमचा इथं मी चाट मसाला ॲड करते. तुमच्याकडे पेरी पेरी मसाला असेल तर तुम्ही तो पण ॲड केला तरी चालेल. बघू शकता इथं आपल्या गव्हाच्या पिठापासून टमॅटोची प्युरीपासून इथं आपले अगदी मार्केटमधले कुरकुरे वेपर्सला मागे टाकतील या पद्धतीने इथं आपला मुलांसाठी स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.